काल आपण वेगवेगळ्या ट्रायंगलची पेरिमीटर कशी काढायची आणि एरिया कसा काढायचा, तर याविषयी आपण माहिती पाहिली. आज आपल्याला स्टार्ट घ्यायचा आहे, स्क्वेअरची माहिती स्टार्टिंगला घ्यायची आहे. स्क्वेअर, इथे एक स्क्वेअर घेऊया, आपण डायग्राम काढतो स्क्वेअरची. याला आपण नेम देऊया ए बी सी डी. स्क्वेअर कोणत्या क्वाड्रिलॅटरलला म्हणतात, तर ऑल अँगल्स राईट अँगल असतात, कॉन्ग्रुएंट असतात आणि ऑल साइड्स देखील कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे सेम असतात, इक्वल असतात लेनच्या. तर आता आपण डायग्राम मध्ये इथे स्क्वेअर दाखवलेला आहे एबीसीडी स्क्वेअर. याची जर आपण लेंथ आता जर ए घेतली, म्हणजे प्रत्येक साइड इक्वल असल्यामुळं प्रत्येक साइडची लेंथ ए इतकी होईल. पेरिमीटर आपल्याला माहिती आहे कशी काढायची ती. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर, तर इथे सम ऑफ ऑल साइड्स होतात, म्हणजेच सर्व साइडची सम होणार आहे. सर्व साइड इक्वल असल्यामुळे ए प्लस ए प्लस ए प्लस ए होणार, म्हणजेच 4a येते, 4a. आणि म्हणून येते 4 इंटू साइड होते, 4 इंटू साइड. तर असं आपल्याला इथे फॉर्म्युला मिळतो. तर त्याच्यानंतर एरिया, एरिया ऑफ ए स्क्वेअर. आता एरिया काढत असताना आपल्याला इथे फॉर्म्युला नेहमीचा माहिती आहे, एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर. आता इथे साइड आपण ए घेतलेले आहे, त्यामुळे ए स्क्वेअर येणार आहे. तर या व्यतिरिक्त आणखीन एक फॉर्म्युला आहे याचा स्क्वेअरचा एरिया काढण्याचा. तर त्यासाठी आपल्याला डायगोनल माहिती असावी लागतात. समजा आपल्याला जर डायगोनल दिलेले असतील, डायगोनलची लेंथ, अर्थातच डायगोनल इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. समजा AC हा डायगोनल आहे, डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, आणि BD हा एक डायगोनल आपण इथे दाखवलेला आहे. तर हे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात इच अदर, अर्थातच हे कॉन्ग्रुएंट पण असतात. त्याच्यामुळे आपल्याला आणखीन एक इथे फॉर्म्युला एरियाच्या संदर्भात लिहिता येईल. एरिया ऑफ ए स्क्वेअर, एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू D1 इंटू D2. तर हा डायगोनल फर्स्ट आहे आणि डायगोनल सेकंड आहे, आणि अर्थातच हे इक्वल असतात, लक्षात ठेवा, दोन्ही डायगोनल इक्वल असतात. त्यामुळं आपण हा फॉर्म्युला असाही लिहू शकतो, 1/2 इंटू डायगोनल स्क्वेअर, डायगोनल स्क्वेअर. तर हा पण आपल्याला फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ ए स्क्वेअर हा सिंपल आहे, स्क्वेअर साइड स्क्वेअर, पण हाही फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 इंटू डायगोनल स्क्वेअर, किंवा डायगोनल स्क्वेअर अपॉन 2 असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. आणि डायगोनलचा आणि साइडचा काय रिलेशन आहे, तर ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. साइड वरून आपल्याला डायगोनल काढता येतो आणि डायगोनल वरून आपल्याला साइड पण काढता येते. तर यापूर्वी आपण स्टडी केलेला आहे. डायगोनल ऑफ ए स्क्वेअर कसा काढतो आपण, इथे मी दाखवतो फार. तर डायगोनल ऑफ ए स्क्वेअर फॉर्म्युला झालेला आहे आपल्याला, डायगोनल ऑफ ए स्क्वेअर
इज इक्वल टू √2 इंटू साइड, √2 इंटू साइड. तर हा फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. तर या फॉर्म्युल्याच्या आधाराने आपल्याला जर डायगोनल दिला तर आपल्याला साइड काढता येते आणि साइड दिली तर डायगोनल काढता येतो, हे लक्षात घ्या. हा, तर हे झालं स्क्वेअर विषयी. तर एवढी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण नेक्स्ट घेऊ आता. त्याच्यानंतर रेक्टँगल सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे, परिचयाचा आहे. रेक्टँगल रेक्टँगलची आपल्याला इथे मी डायग्राम काढतोय, पहा. याला आपण नेम देऊ PQRS. कोणत्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो? तर ज्याचे ऑल अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच 90 डिग्रीचे असतात, राईट अँगल असतात, तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण रेक्टँगल म्हणतो. तर अर्थातच रेक्टँगलच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात. इथे साइड PS, साइड QR इक्वल आहेत, तसेच साइड PQ आणि साइड SR तर ह्या इक्वल आहेत. आपण सेम साइन इथे दाखवलेले आहे. ओके. तर इथे ऍडजेसंट साइड असतात. कोणत्याही ऍडजेसंट साइड घेतल्या तर त्या डिफरंट लेनच्या असतात, हे महत्वाचं आहे. आणि डिफरंट लेनच्या जर नसतील तर मग तो सेम झाला तर मग तो स्क्वेअर होईल, हे लक्षात घ्या. त्या डिफरंट साइडच्या डिफरंट लेनच्या असल्यामुळेच आपण त्याला रेक्टँगल म्हणतो, म्हणजे तो स्क्वेअर पेक्षा डिफरंट असतो, लक्षात घ्या. तर कोणत्याही टू ऍडजेसंट साइड इथे विचारात घेतल्या तर त्या डिफरंट असतात. तर त्याच्यातली एक लार्ज असते आणि एक स्मॉलर असते. लार्ज असते तिलाच आपण लेंथ म्हणतो आणि स्मॉल असते तिला आपण ब्रेड्थ म्हणतो. आणि त्याच्यामुळे अक्षर आपण घेताना इथे लेंथ साठी L वापरतो आणि ब्रेड्थ साठी B घेतो. अर्थातच ही पण लेंथ आहे L आणि ही इकडे ब्रेड्थ आहे B. आता आपण याची पेरिमीटर काढताना, पेरिमीटर of a rectangle is equal to sum of all sides. Simple formula, sum of all sides. आता इथे मात्र साइड्स कोणत्या कोणत्या आहेत तर PQ प्लस QR प्लस SR प्लस PS. आणि यांची जर लेंथ आपण ठेवली, PQ आहे L प्लस B प्लस L प्लस B, म्हणजे 2L प्लस 2B. आणि इथे आपण कॉमन 2 घेऊ शकतो, 2 इंटू L प्लस B. म्हणजेच पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ. तर लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजेच ऍडजेसंट साइड आहेत, लक्षात ठेवा. तर लेंथ आणि ब्रेड्थ, तर यांची सम घेऊन ती डबल करायची आहे. ट्वाइस केलं की आपल्याला त्याची पेरिमीटर मिळते. पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट मध्ये L प्लस B. आता याचा एरिया आपल्याला माहिती आहे, एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे. एरिया ऑफ ए रेक्टँगल area of a rectangle is equal to length into breadth.
म्हणजेच एल इंटू बी. हा, तर अशा पद्धतीने आपल्याला हे माहिती असणं गरजेचं. हा, आता पॅरलेलोग्राम आपण कशाला म्हणतो? डायग्राम मी काढलेले आहे इथे. क्वाड्रिलॅटरल मध्ये अपोजिट साइड्स पॅरलल असतील तर त्याला आपण पॅरलेलोग्राम म्हणतो. तर अर्थातच याच्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिलेले आहेत. अपोजिट साइड्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. इथे मी सेम साइनने दाखवतोय, हे कॉन्ग्रुएंट असतात. अपोजिट एंगल्स ऑफ ए पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. सेम साइनने मी दाखवलेले आहेत. इथे डायगोनल बायसेक्ट इच अदर, डायगोनलचा विचार केला तर, आणि इथे डायगोनल सेम नसतात, लक्षात ठेवा, डिफरंट असतात. हे लक्षात येणं गरजेचं आहे. आता आपण सोयीसाठी इथे लेंथ घेऊया. याची लेंथ आपण इथे दाखवूया. पहा, ए बी साइड ए घेऊ, हे बी स्मॉल सी आहे, इकडे डी. आता पेरीमीटर आपल्याला इथे काढायचे. सम ऑफ ऑल साइड्स, अर्थातच आता इथे ए बी प्लस बी सी प्लस सी डी प्लस ए डी याची लेंथ ठेवायची आहे इथे. तर ए प्लस बी प्लस सी प्लस डी, सिंपल आहे. आणि याचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल, एरिया काढायचा असेल तर त्यासाठी मग आपण वेगळा फॉर्म्युला आहे. आता इथे पहा, तर हे ए आणि सी इक्वल असतात, तर हे पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. इथे अपोजिट साइड्स इक्वल असतात. आता मी इथे दाखवताना हे वेगळं दाखवायचं म्हणून दाखवलेलं आहे, पण आता हे ए असेल तर ही साइड सुद्धा ए येणार आहे, आणि इकडे बी असेल तर इकडे पण ही बी घ्यायचे. आता हे जर आपण घेतलं तर या पद्धतीने आपल्याला आता सूत्र पाहायचं आहे. पहा, सूत्रानुसार आपण इथे आता जर किमती भरल्या तर त्या काय येतात पहा. ए बी पहा, ए प्लस बी सी बी प्लस सी डी ए आणि ए डी बी. त्यामुळं 2 टाइम्स ए प्लस 2 टाइम्स बी. 2 कॉमन घेतले की आपल्याला इथे 2 इंटू ए प्लस बी, ए प्लस बी, म्हणजेच इथे 2 इंटू ए आणि बी ह्या ऍडजेसंट साइडची लेंथ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे आपण असंही लिहू शकतो 2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ ऍडजेसंट साइड्स, तर ऍडजेसंट साइडची सम करायची आहे आणि त्याचा ट्वाइस केला की आपल्याला पेरीमीटर मिळते, हे लक्षात घ्या. कोणत्याही ऍडजेसंट साइड, अर्थातच इथे ए आणि बी आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे सर्वसाधारण पाहिलं तर रेक्टँगलचे पेरीमीटर जसे आपण घेतो तर तसाच आहे फॉर्म्युला, मात्र इथे लेंथ आणि ब्रीथ असं म्हणता येत नाही, एवढाच फरक आहे, डिफरंट आहे. आणि म्हणून इथे सम ऑफ लेंथ ऑफ ऍडजेसंट साइड्स असं म्हटलेलं आहे. पहा, त्याचा इथे त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचे आहेत. ओके. आता याचा जर एरिया काढायचा असेल तर आपल्याला याची हाईट माहिती असणं गरजेचं असतं. तर इथे मी हाईट दाखवतो पहा. तर ए या व्हर्टेक्स मधून परपेंडिक्युलर टाकायचा आहे अपोजिट साइड वर. इथे आपण हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ए बी सी डी ई नेम देऊ इथे आपण. तर इथे आपल्याला ती हाईट मिळालेली आहे, ही इथे जी मिळाली तर ती हाईट आहे. हाईट आपण एच ने दाखवू शकतो.
आता इथे पहा, याचा एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ ए पॅरलेलोग्राम, फॉर्म्युला लिहूया इथे. एरिया ऑफ ए parallelogram is equal to base into height. Base into height. आता इथे अर्थातच बेस काय आहे पहा. बेस आपण आता इथे CD म्हणजेच लेंथ आहे A आणि ते हाईटचा विचार केला तर H आहे. ओके, म्हणजे डायग्रामच्या आधारे म्हणजेच एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल ABCD इज इक्वल टू A इंटू H, म्हणजे बेस इंटू हाईट. तर हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला, तर इथे पहा, आपण आता इथे परपेंडिक्युलर टाकलेला आहे, तर इथे एक ट्रायंगल तयार झालेला आहे. इथे लाइनिंग केलेलं आहे येलो कलरचं पहा. तर समजा एका जाड कागदावर जर आपण, जाड पेपरवर जर असा आपण पॅरलेलोग्राम घेतला आणि हा ट्रायंगल आहे तो कट केला आणि तो ट्रायंगल जर आपण इकडे जोडला, या पार्ट मध्ये इथे जर जोडला अशा पद्धतीने, तर हा पहा मी इथे जोडलाय असं समजा, तर इथे जी न्यू डायग्राम तयार होते, तर ती डायग्राम कशी तयार झालेली आहे, कोणत्या शेपची तयार झालेली आहे ती पहा. मी इथे आता जरा वेगळ्या कलरनी दाखवतो ती डायग्राम थोडीशी समजावी यासाठी. तर नवीन डायग्राम तयार झालेली आहे, तर ती ही अशी आहे पहा. म्हणजेच रेक्टँगल तयार झालेला आहे, बरोबर. आणि इथे रेक्टँगल तयार झाल्यामुळं याचा एरिया काढताना आपण इथे लेंथ इंटू ब्रीथ करतो, आपल्याला माहिती आहे की लेंथ घेतो आपण. तर इथे लेंथ म्हणजे इथे ए आहे आणि इथे अर्थातच इथे आता बी आलेलीच आहे, ब्रीथ आहे ती, आणि म्हणजेच ती हाईट आहे, ब्रीथ आहे ती हाईट आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे इथे ए इंटू एच, लेंथ इंटू ब्रीथ, म्हणजेच इथे बेस इंटू हाईट. तर असा हा इथे फॉर्म्युला तयार होतो. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. तर आता नेक्स्ट पाहू आपण. आपल्याला नेक्स्ट क्वाड्रिलॅटरल घेऊ. आता ट्रॅपेझियमची आपल्याला माहिती पाहायची आहे. ट्रॅपेझियम आपल्याला माहित आहे, कोणताही क्वाड्रिलेटर म्हटला की अपोजिट साइडच्या 2 पेअर्स तयार होतात. या 2 पेअर्स पैकी ओनली 1 पेअर जर पॅरलल असेल तर त्या क्वाड्रिलेटरला आपण ट्रॅपेझियम म्हणतो. पहा डायग्राम काढूया आपण. इथे एक मी ट्रॅपेझियम घेतोय, अपोजिट साइडची 1 पेअर पॅरलल घेतोय. इथे पहा ह्या 2 पॅरलल साइड आहेत आणि या 2 नॉन पॅरलल साइड्स आहेत. आपण यांना नेम देऊया. समजा हा PQRS आहे, तर याच्यामध्ये साइड PQ पॅरलल साइड SR आहे, ह्या पॅरलल साइड्स आहेत, आणि PS आणि QR ह्या नॉन पॅरलल साइड्स आहेत, हे लक्षात घ्या. तर आपण सोयीसाठी इथे काहीतरी नेम देऊया आपण. इथे समजा PQ ची लेंथ आहे समजा A, QR ची लेंथ आहे B, SR ची C आणि ही D. किंवा आपण सोयीसाठी इथे पॅरलल साइड आहेत त्या A आणि B अशी घेऊ, आणि इकडच्या साइड्स आहेत तर ते आपण C आणि D नी दाखवू.
समजा ही सी आणि ही डी दाखवली. तर अर्थातच याच्या पेरिमीटरचा काही फॉर्म्युला चेंज होणार नाही आहे. पेरिमीटर काढायचे असेल तर सम ऑफ ऑल साइड्स येणार, म्हणजेच PQ प्लस QR प्लस RS प्लस PS. आणि आता इथे जर व्हॅल्यू ठेवल्या, लेंथ PQ आहे A प्लस D प्लस B प्लस C, म्हणजेच A प्लस B प्लस C प्लस D. आणि याचा आपल्याला फॉर्म्युला एरियाचा माहिती आहे. एरिया ऑफ ए ट्रॅपेझियम is equal to 1/2 into sum of length of parallel sides into height. तर हा फॉर्म्युला आहे. तर इथे हाईट आपण कुठे घेतो, तर पॅरलल साइड्स मधलं लंबांतर जे असतं ते, म्हणजेच इथे आपल्याला P वरून परपेंडिक्युलर टाकायचं आहे साइड SR वर. तर इथे आपल्याला हा परपेंडिक्युलर टाकल्यानंतर इथे आपण त्याला नेम देऊ, PQRST समजा आहे. तर PT ही हाईट झाली, PT ही काय झाली, हाईट झाली. त्यामुळे हा फॉर्म्युल्यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या तर त्या काय होतात पहा, 1/2 इंटू त्याच्या पॅरलल साइड्स लेंथ म्हणजेच PQ प्लस SR आणि इंटू हाईट म्हणजे PT आहे, जे PT आहे, म्हणजेच 1/2 इंटू A प्लस B इंटू हाईट EH. ओके. तर या पद्धतीने आपल्याला हे